तर बांगड्याचा व्लॉग तर तुम्ही पाहिलेलाच असेल. तर हा आहे हळदीचा व्लॉग. संध्याकाळीच होती हळद. मग आम्ही तयार वगैरे झालो आणि आम्ही सगळेच चाललो होतो. माझं दीर, जाऊ आणि ती त्यांची मुलगी, माझे हजबंड आणि माझा मुलगा. आमची पूर्ण फॅमिली आम्ही चाललो होतो. आणि इथं आम्ही माझ्या जावची यायची वाट बघत होतो. खाली थांबलो होतो. मग ते आले आणि मग आम्ही निघलो. तर हळदीला आम्हाला खूपच जास्त लेट झाला, कारण की ती मुलगी होती ना तिची, ती भिगवणच्या तिकडं कुठं राहती आणि त्यांच्या तिथं कोणतरी वारलं होतं, म्हणून त्यांची हळद तिकडची कॅन्सल केली आणि त्या नवरीला पण मग इकडं मुलाच्या घरी घेऊन आले आणि तिची आणि त्यांची दोघांची पण हळद इथं सोबतच होणार होती. त्याच्यामुळं त्यांना पण खूप जास्त लेट झाला आणि मग नंतर इथं नवरी आणि नवरदेव आले आणि मग इथं हळद नाचवतात ना तसे ते बायका सगळे हळद नाचवत होते. आणि हे नाचवताना मला खूप जास्त हसायला येतं. मी पहिले पण ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललेले आहे, पण ही प्रथा आहे, करतात असं. आणि नवरा बायको इथं साईडला थांबले होते आणि इथं बघा अंश बसला होता मोबाईल बघत, मी पण बसले होते बघत. आणि मग नवरा बायकोचे इथं फोटोशूट चालू झाले आणि मग थोड्याच वेळात त्यांची हळद वगैरे चालू झाली. खूप छान अशी हळद झाली. ही नवरी आहे आणि तो नवरदेव आहे. आणि मग इथं डान्स वगैरे चालू झाले बघा. नवरी पण डान्स करते, नवरदेवची आई आहे, ही माझी जाव आहे. आम्ही सगळेजण बसलो होतो आणि नंतर हळद वगैरे झाल्यावरती आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो. माझा दीर, जाऊ, मी आणि माझा मुलगा आणि माझ्या हजबंड. इथं बघा आम्हाला भात वगैरे लागलं की आम्हाला देत होते आणून. मग आमचं जेवण वगैरे झालं. थोडा वेळ आम्ही डान्स वगैरे बघितला आणि मग ते आम्हाला सोडवायला घरी निघलो. तर असं होतं माझा व्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.